श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या घरामध्ये दैनंदिन वापरामध्ये अनेक वस्तूंचा वापर करत असतो, परंतु काही वेळेला त्या वस्तूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासू शकते, आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. काही वस्तूंच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते, गरिबी येत असते. ज्या वस्तूंचा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो त्यापैकी एक वस्तू म्हणजे झाडू म्हणजेच केरसुणी. दररोज आपण आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी, घरातील झाडून काढण्यासाठी या झाडूचा, केरसुणीचा वापर करत असतो. परंतु या झाडूच्या बाबत जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. अगदी साधा दिसणारा झाडू हा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि या झाडूच्या बाबतीतच जर आपण काही चुका केल्या तर मात्र आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात. केरसुणी म्हणजेच झाडू आपल्या घरातील कचरा, धूळ हे साफ करत असतात आणि त्यासोबतच आपल्या घरातील गरिबी, दारिद्र्य सुद्धा नष्ट करत असतात. झाडूला आपण लक्ष्मीचे रूप मानत असतो. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मीचा वास असेल तर आपल्याला कधीही पैशाची चणचण निर्माण होत नाही, कारण लक्ष्मी ही आपल्या घरातील दारिद्र्य, दुःख, कलह आणि संकटे दूर करत असते. आपले घर असो, आपला व्यवसाय असो किंवा आपले दुकान असो, त्या ठिकाणी आपण दररोज सकाळी झाडूचा वापर हा करतच असतो. परंतु या झाडूबाबत आपल्याला काही चुका मात्र अजिबात करायच्या नाहीत. कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. झाडू जो आहे तर तो आपण जर चुकीच्या वेळी मारला तर ही सुद्धा एक सर्वात मोठी चूक आहे. बऱ्याच वेळेला आपण चुकीच्या वेळेला झाडू मारत असतो, ज्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागत असतात. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारू नये. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार रात्री झाडू मारल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर जाते. याचाच अर्थ की रात्रीच्या वेळी जर आपण घरातील केरकचरा काढत असो तर घरातील माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती रुष्ट होते आणि निघून जाते. माता लक्ष्मी ही अत्यंत चंचल आहे, ती एका जागी कधीही स्थिर नसते. म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये चढउतार पाहायला मिळत असतात. म्हणूनच माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती राहावा, माता लक्ष्मी नाराज होऊ नये म्हणून संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आणि सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू जो आहे तर तो अजिबात मारू नये. जर आपण असे करत असलो तर यामुळे घरामध्ये पैशाची चणचण निर्माण होत असते, आपल्या मागे दारिद्र्य लागत असते. आपण जेव्हा तिन्ही सांजेला किंवा सूर्यास्तानंतर झाडू मारतो तर त्यावेळेला आपल्या दारामध्ये आलेली लक्ष्मी ही आल्यापावली परत फिरत असते. तिन्ही सांजेची जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये चुकूनही झाडू जो आहे तर तो मारायचा नाही. त्याचप्रमाणे झाडू ठेवताना सुद्धा आपल्याला तो योग्य ठिकाणी ठेवायचा आहे. झाडू हा नेहमी एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा दाराच्या मागे लपवून ठेवावा, जेणेकरून बाहेरील कोणतीही व्यक्ती झाडू पाहू शकणार नाही. आपण जर समोरच झाडू ठेवत असो किंवा बाहेरून एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये येते त्या व्यक्तीला लगेचच आपल्या घरातील केरसुणी म्हणजे झाडू जर दिसत असेल तर हे सुद्धा अशुभ मानले जाते. त्यामुळे झाडू जो आहे तर तो आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. चुकूनही ईशान्य दिशेला हा झाडू जो आहे तर तो ठेवू नये. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढीस लागते. त्याचप्रमाणे आपलं जे देवघर आहे तर त्याच्याजवळ झाडू जो आहे तर तो अजिबात ठेवू नये. आपल्या देवघरामध्ये सुद्धा झाडू ठेवणे हे अशुभ मानले जाते. यामुळे आपल्या देवघराचं जे पावित्र्य आहे तर हे नष्ट होते असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे झाडू ठेवताना सुद्धा आपल्याला तो योग्य ठिकाणी ठेवायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगाखाली झाडू हा कधीही ठेवू नये. असे केल्याने अन्नधान्याचे नुकसान होऊ शकते आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. घरातील आजारपण वाढू शकते. आपल्या घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर आपण झाडू हा पलंगाखाली ठेवतो का तर हे आपल्याला एकदा नक्की पाहायचं आहे. आणि जर आपण पलंगाखाली झाडू ठेवत असोल तर आपल्याला त्यामध्ये बदल करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांतीमध्ये वाढ होईल. त्यामुळे पलंगाखाली झाडू जो आहे तर तो अजिबात ठेवायचा नाही. झाडू जो आहे तर तो उभा सुद्धा कधीही ठेवू नये. बऱ्याच वेळेला बरेच लोक झाडून काढत असतात आणि त्यानंतर झाडू जो आहे तर तो एखाद्या कोपऱ्यामध्ये उभा ठेवला जातो. परंतु झाडू हा उभा ठेवू नये तर तो जमिनीवरती आपल्याला आडवा ठेवायचा आहे.
कारण जर आपण उभा झाडू ठेवत असो तर यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या घरातील अनावश्यक खर्च जे आहेत तर ते वाढत असतात. आपल्या किचनमध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा झाडू हा ठेवू नये. यामुळे सुद्धा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि पैशाच्या अडचणी आपल्याला जाणवू शकतात. आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात. आपले कर्ज असेल तर ते काही केल्या फिटत नाही. त्यामुळे झाडू आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ठेवायचा नाही. तसेच झाडू जो आहे तर त्याला आपण कधीही पायाने स्पर्श करायचा नाही किंवा झाडूवरती पाय आपल्याला द्यायचा नाही. जर आपण असे केले तर आपल्याकडून माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात. माता लक्ष्मी ही आपल्यावरती क्रोधित होत असते आणि आपल्या घरातून निघून जात असते. त्यामुळे आपला पाय कधीही झाडूला लागू देऊ नये. चुकून जर आपला पाय झाडूला किंवा केरसुणीला लागला तर आपल्याला लगेचच त्या झाडूला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीची आपल्याला क्षमा मागायची आहे. तुटलेला झाडू कधीही वापरू नये. जर आपली केरसुणी तुटलेली असेल, खराब झालेली असेल तर अशा केरसुणीचा किंवा अशा झाडूचा आपल्याला वापर करायचा नाही. झाडू किंवा केरसुणी ही नेहमी सुस्थितीत असावी. जर आपली केरसुणी तुटलेली असेल तर आपण एखाद्या झाडाखाली खड्डा काढून त्यामध्ये आपण ती केरसुणी जी आहे तर ती गाडू शकतो. केरसुणी किंवा झाडू हा कधीही जाळू नये. बरेच लोक काय करतात, खराब झालेला झाडू असेल किंवा केरसुणी असेल तर ती जाळतात, परंतु यामुळे सुद्धा माता लक्ष्मीचा अपमान होतो. त्यामुळे झाडू जो आहे तर तो कधीही जाळायचा नाही. तुटलेल्या झाडूचा वापर करायचा नाही. जेव्हा आपण आपल्या घराची स्वच्छता करतो, घरातून झाडून काढत असतो तर त्यावेळेला आपल्याला आतील दिशेकडून बाहेरच्या दिशेला आपल्याला हे झाडून काढायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाजवळ जो काही केरकचरा आहे तर तो गोळा करायचा आहे आणि त्यानंतरच कशावरती तरी भरून तो आपल्याला बाहेर टाकायचा आहे. डायरेक्ट आपल्याला मुख्य दरवाजातून थेट झाडूच्या साहाय्याने तो कचरा बाहेर काढायचा नाही. कारण असे केले तर आपण माता लक्ष्मीलाच आपल्या घरातून बाहेर काढत असतो. त्यामुळे आपल्याला केरकचरा काढताना सुद्धा आतील साईडून आपल्याला बाहेरच्या साईडला झाडत यायचं आहे. मुख्य दरवाजाजवळ आपल्याला तो केरकचरा गोळा करून त्यानंतरच तो बाहेर टाकायचा आहे. हा सुद्धा आपल्याला नियम पाळायचा आहे. आपल्या घरातील झाडू हा इतरांना कधीही देऊ नये. असे म्हटले जाते की आपल्या घरातील केरसुणी ही जर इतरांच्या घरामध्ये पोचली तर आपल्या घरातील जी संपत्ती आहे, आपल्या घरातील जे सुख आहे, ऐश्वर्य आहे, आपल्या घराची जी लक्ष्मी आहे तर ती त्या घरामध्ये जात असते. म्हणून आपला झाडू हा इतरांना चुकूनही देऊ नये. हे अगदी साधे सोपे नियम आहेत की जे आपल्याला झाडूच्या बाबतीत पाळायचे आहेत. आपल्याकडून जर झाडूच्या बाबतीत नकळतपणे जरी काही चुका झाल्या तरी सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते आणि माता लक्ष्मी ज्या घरावरती नाराज असते तर त्या घरामध्ये मात्र कधीही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत नाहीत. सतत काही ना काही पैशाच्या अडचणी ह्या सुरूच असतात.